नागरदेवळे परिसरामध्ये घाडगेमळा येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये काकड आरती सोहळा संपन्न झाला। गेल्या 30 वर्षांपासून ही प्रथा चालू आहे। कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत हा काकडा सोहळा होत असतो। यामध्ये महिला भाविक एकत्र येऊन महादेवाची आराधना करतात। यामध्ये पहाटे महादेवाला आंघोळ घालण्यापासून ते महाआरतीपर्यंत सर्व महिला मिळून हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पूर्ण करत असतात। यावेळी नागरदेवळे भजनी मंडळही त्यामध्ये सहभागी झाले होते। सर्व महिलांनी एकत्रित येऊन भजन तसेच महादेवाची आरती एकत्रितरित्या म्हणत हातामध्ये दिवे घेत काकड आरती रोज करण्यात येते। त्रिपुरा पौर्णिमेला या काकडा सोहळ्याची सांगता करण्यात येते, असं महिला भाविकांनी नगर संघर्ष न्यूजशी बोलताना सांगितलंय। हा काकडा आरती गेले 30 वर्षापासून करतो आहोत आणि दर म्हणजे दीपावलीच्या आधी जे दसरा झाल्यानंतर जे येते ना कोजागिरी पौर्णिमा त्यावेळेस आम्ही सुरू करतो आणि आता येईल ते पौर्णिमेला आम्ही त्याचे हे करतो, सांगता करतो। एक आनंद पण आणि एक प्राकृतिक पण आणि सगळेच म्हणजे दृष्टिकोनातून अगदी छान वाटतं, मन प्रसन्न राहतं। आपल्याकडनं म्हणजे देवाची थोडी तरी सेवा होती याचं पण समाधान असतं आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहता आपण पहाटे उठतो आणि व्यवस्थित म्हणजे आपले सगळे व्यायाम असा प्रकार झाल्यासारखं असं व्यवस्थित आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि दिवसभर मन पण एकदम शांत राहतं काकड्यामुळे। कार्तिक स्नानाचं महत्व असं म्हणजे सकाळी देवाला उठवण्यापासून म्हणजे देवाला आळवतो, देवाला उठवतो, नंतर काकड आरती होते आणि नंतर देवाला आंघोळ वगैरे घातली जाते। देवाला आंघोळ घातल्यानंतर देव म्हणजे जागे होतात आणि सगळेजण आळवणी करून देवाची प्रार्थना करतो आणि भल्या पहाटे 5 वाजताच काकड आरती असल्यामुळे खूपच प्रसन्न वातावरण असते। प्रसन्न वातावरणात आम्ही देवाची आळवणी करतो आणि त्यामुळे दिवस पण आमचा खूप प्रसन्न याच्यात जातो आणि खूप आनंद होतो मनाला। सकाळी सकाळी देवाचे भजन केल्यामुळे खूपच आनंद मिळतो या काकड आरतीतून आम्हाला। आणि गेल्या 30 वर्षापासून ही प्रथा तर आहेच, परंतु या वर्षी विशेष म्हणजे आमच्या बरोबर आमचे पेटी मास्तर आणि मृदुंग वादक हे आमच्या बरोबर साथीला आहेत। नागरदेवळे भजनी मंडळ आमच्या साथीला आहे, त्यामुळे विशेष लाभ आम्हाला या महिन्यात लाभला। यावर्षी म्हणजे खूपच आमचा आनंद द्विगुणित झाला आहे। काकड आरती आम्ही कोजागिरी पौर्णिमेला सुरू होते आणि त्रिपुरा पौर्णिमेला समाप्त होते आणि हा महिनाभर देवाला सकाळी उठून उठवण्यापासून अभंग आणि नंतर आंघोळ होते, भजन होते आणि याच्यातून आम्हाला खूप असा उल्हास येतो। आणि ह्या वर्षी नागरदेवळ्याचे भजनी मंडळ आमच्या साथीला असल्यामुळे आम्हाला यावर्षी खूपच हा महिना छान गेला आणि अगदी आनंद होऊन भजन म्हणजे काकड आरती हे सर्व इतका आनंद होऊन आमचा हा पूर्ण काकडा खूप छान पार पडला। आम्हाला नागरदेवळे भजनी मंडळाची खूप चांगली साथ आणि आमच्या त्याच्यात आम्ही अगोदर हे करत होतो पण बायकांचा असल्यामुळं थोडा याच्यामध्ये फरकच असायचा। ह्या मंडळामुळे खूप आनंद झाला आणि देवाला उठवण्यापासून तर शेवट आरतीपर्यंत हा आमचा कार्यक्रम पूर्ण पार चांगला पडला। ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत। फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर।